नमस्कार, मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीलाच नजर टाकूया हेडलाईन्सवर। मंडणगड तालुक्यातील म्हापरळ आंबेत पूल आजपासून वाहतुकीसाठी खुला। दुरुस्तीच्या कारणास्तव 2 वर्ष होता पूल बंद। मुंबई गोवा महामार्गाचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे, कामात भारत सरकार अपयशी। माजी मंत्री अनंत गीते यांचे खेडमध्ये वक्तव्य। माणगाव तालुक्यात खरवली ग्रामपंचायत निवडणूक अर्ज दाखल। शिवसेना शिंदे गट व शेकाप युतीतर्फे करण्यात आले अर्ज। आणि खेडमध्ये मनसे व राजवैभव प्रतिष्ठानच्या अंबे भवानी माता सार्वजनिक नवरात्र उत्सवाला मनसेच्या प्रमुख नेत्यांनी दिली भेट। आता पाहूया सविस्तर वृत्त। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील सावित्री नदीवरील म्हापरळ आंबेत पूल मागील 2 वर्षांपासून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद होता। सर्व प्रकारची वाहतूक बंद केल्यामुळे या पुलावरून वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांना महाडला वळसा मारून जावे लागत होते। या साऱ्या बाबी लक्षात घेत प्रशासनाने जेटीची सेवा या भागात सुरू केली होती, पण मर्यादित वेळेत ही सेवा असल्याने व ऐन सणासुदीच्या काळात खूप गर्दी होत असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता। परंतु आज पुलावरून वाहतूक सुरू होत असल्याने प्रवासी वर्ग तसेच स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येते। हा पूल तात्काळ दुरुस्त करून वाहतुकीसाठी खुला करावा, यासाठी मागील काळात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे अध्यक्ष दीपक निकाळजे यांच्या मार्गदर्शनात मंडणगड तालुक्यातील समाजसेवक राजेश गमरे हे आमरण उपोषणास बसून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनाला 20 ऑक्टोबर पर्यंत पूल खुले करण्याचे आवाहन केले होते। त्यांच्या लढ्याला यश आल्याचे नागरिकांकडून बोलले जाते। गेल्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए च्या माध्यमातून आपण आंबेत म्हापरळ खाडी पूल हा वाहतुकीसाठी खुला करावा म्हणून आंदोलनाला बसलो होतो आणि पूर्वी हा ब्रिज चालू व्हावा अशी आपली अपेक्षा असताना आपण ज्या पुलाच्या संदर्भात आतमध्ये जसं खोलामध्ये शिरत गेलो तसं आपल्याला नवीन माहिती मिळत गेली आणि मग अशा परिस्थितीमध्ये हा ब्रिजचं काम पूर्ण होण्यास थोडासा विलंब झाला आणि काही कारणास्तव विलंब झाल्यानंतर संबंधित तहसीलदार सन्माननीय शेजाळ सर यांनी दिलेलं जे निवेदन होतं त्या निवेदनानुसार संबंधित सार्वजनिक बांधकाम उपविभाग माणगाव आणि कार्यकारी अभियंता महाड यांना पाचारण करून त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना संबंधित उपोषणासंदर्भात माहिती दिली आणि त्या अनुषंगानं त्यांनी आपण गेले 7 दिवस उपोषणाला बसलो होतो। 16 सप्टेंबरपासून 22 सप्टेंबरपर्यंत आपण उपोषण केलं आणि त्या उपोषणाच्या दरम्यान संबंधित खात्यानं आपल्याला आश्वासन दिलं की 20 ऑक्टोबरला हा ब्रिज वाहतुकीसाठी खुला होईल असं आश्वासन दिलेलं आहे। उद्या कदाचित त्याचं आश्वासनाची पूर्तता होताना दिसत आहे। आज आपली ट्रायल मारताना आम्ही स्वतः प्रत्यक्ष या आंबेत पुलावरती आपण आलो होतो आणि पाहणी घेतलेली आहे। तर या ठिकाणी ब्रिज जरी नवीन दुरुस्तीसाठी ब्रिज चालू होणार असेल उद्या दुरुस्ती करून, परंतु आपण जनतेनं हुरळून न जाता हा ब्रिज कायमस्वरूपी चालू राहणार नाही, कारण हा 25 वर्ष जुना पूल आहे आणि याच्यावरती वारंवार दुरुस्ती खर्च करता येणार नाही। यापुढे कदाचित दुरुस्तीला जर आला तर पुन्हा दुरुस्त होणार नाही, म्हणून आपल्याला या ब्रिजच्या बाजूला नवीन ब्रिज व्हावा अशी आपली मागणी आहे आणि हे संबंधित खात्यानं तसा प्रकारचा प्रस्ताव सन्माननीय तहसीलदार साहेब यांच्या माध्यमाच्या समक्ष आपण सार्वजनिक बांधकाम विभागानं मान्य करून हा प्रस्ताव पुढे अर्थसंकल्पामध्ये पाठवलेला आहे आणि हा प्रस्ताव मंजूर करण्याची जबाबदारी सन्माननीय आमदार असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असतील आणि विशेष करून मुख्यमंत्री यांची जबाबदारी आहे की हा रायगडला रत्नागिरीला जोडणारा जो अत्यंत जवळचा मार्ग आहे आणि ह्या मार्गावरती जनतेला कुठेतरी वेठीस धरू नये म्हणून हा तातडीने त्यांची गैरसोय दूर करावी अशी आपली मागणी आहे। मुंबई गोवा महामार्ग उत्तम दर्जाचा झाला तरच कोकणाच्या विकासाला चालना मिळेल, मात्र यासाठी भारत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे। पुन्हा सत्तेत बसण्याचा नैतिक अधिकार या सरकारला राहणार नाही। मुंबई गोवा महामार्गाचे झालेले काम आणि होत असलेले काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे आहे। चिपळूणला कोसळलेला उड्डाणपूल हे त्याचे उदाहरण आहे।
मुंबई गोवा महामार्ग हा केंद्रातील सत्ता भ्रष्ट करण्यासाठी कारणीभूत ठरेल असे विधान माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी खेडमध्ये केले आहे. दुर्दैवानं मुंबई गोवा महामार्ग खरं म्हणजे हा मुंबई गोवा महामार्ग हा प्राथमिकता देऊन या महामार्गाला तो पूर्ण होणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैवानं गेली मला वाटतं 14-15 वर्ष व्हायला आली. हा 15 वर्ष व्हायला आली. परंतु हा महामार्ग विविध कारणांमुळे आजही होऊ शकलेला नाही. आणि कामाचा जो दर्जा आहे तो दर्जा सुद्धा अतिशय निकृष्ट प्रकारचा दर्जा आहे. म्हणजे जे झालेलं काम आहे तेही निकृष्ट दर्जाचं आहे. आता लोकांची मानसिकता झाली आहे कसाय का असे ना रस्ता होऊ दे अशी मानसिकता झाली. बघ काही करा पण रस्ता करा ही मानसिकता झालेली आहे. आणि या परिस्थितीमध्ये केवळ निकृष्ट दर्जाचं काम म्हणूनच चिपळूणचा तो पूल कोसळला. यापेक्षा दुसरं कारण त्याला काही नाहीये. कुठल्याही प्रकारचं तांत्रिक किमान सुपरविजन जे हवंय ते सुपरविजन सुद्धा दुर्दैवानं या मुंबई गोवा महामार्गावर पाहायला मिळत नाहीये. ठेकेदारांवर सगळं सोडलेलं आहे आणि ठेकेदार मनमर्जीप्रमाणे कामं करतायत आणि त्याच्यामुळे हा महामार्ग अतिशय निकृष्ट दर्जाचा होतोय. रायगडमध्ये आता जे काम सुरू झालंय, जे कॉन्क्रिटीकरण सुरू केलेलं आहे तो तर म्हणजे एक जगावेगळा प्रकार आहे. असलेल्या डांबरी रस्त्याला फक्त खरवडले आणि त्याच्यावर डायरेक्ट कॉन्क्रीट टाकले. हा प्रकार आता जो पनवेल ते इंदापूर हा जो टप्पा आहे असलेल्या डांबरी रस्त्याला फक्त खरवडून काढले त्याच्यावरती कॉन्क्रीट टाकलेलं आहे. आता ते कॉन्क्रीट तिथं केलेलं कॉन्क्रीट सुद्धा तुटायला लागले. ही परिस्थिती आहे. म्हणजे इतकं अक्षम्य दुर्लक्ष या मुंबई गोवा महामार्गावर दुर्दैवानं झालेलं आहे. आणि त्यामुळे याला जबाबदार असलेलं जे केंद्र सरकार आहे, खरं सर्वाधिक जबाबदार हे केंद्र सरकारच आहे. पण केंद्र सरकारला अडथळे निर्माण करणं राज्य सरकार सुद्धा आहे. आणि त्यामुळे या दोन्ही सरकारांची ही जबाबदारी आहे की आता कुठलीही कारणं न देता कुठल्याही सबबी न सांगता आणि कोकणातील जनतेच्या सहनशीलतेचा अंत न पाहता हा महामार्ग सरकारनं पूर्ण करावा. अपेक्षा करणं चुकीचं आहे. कारण आत्ताचं जे सरकार आहे केंद्रातलं असो किंवा राज्यातलं असो यांना सत्ता स्थापनेपलीकडे कशातच रस नाहीये. केंद्रातलं सरकार सुद्धा 12 महिने निवडणुकीच्या मूडमध्ये असतं आणि राज्यातलं सरकार सुद्धा केवळ सत्ता मिळवण्याच्या प्रयत्नामध्ये आहे. आणि त्यामुळे जे लक्ष दिलं गेलं पाहिजे सरकारकडून ते लक्ष आज या विकासाकडे दिलं जात नाहीये. केवळ घोषणा होत आहेत. प्रत्यक्ष कृतीमध्ये मात्र कुठेही आपल्याला विकास होताना पाहायला मिळत नाहीये. आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. महामार्गाच्या बाबतीत पक्षाची भूमिका ही तितकी महत्वाची नाहीये. कारण हा महामार्ग आहे हा संपूर्ण कोकणाच्या भौगोलिक रचनेतील विकासाचा मुक्त मार्ग आहे. जर हा महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं कोकणाच्या विकासाला चालना मिळणार आहे. जर अतिशय उत्तम दर्जाचा महामार्ग झाला तर खऱ्या अर्थानं विकासाला चालना इथं मिळणार आहे. त्यामुळे पक्षीय भूमिका तशी गौण आहे. ही जबाबदारी सरकारची आहे आणि विशेष करून केंद्र सरकारची आहे, भारत सरकारची आहे. आणि दुर्दैवानं ही सरकारी पूर्णकर्तामध्ये भारत सरकार हे अपयशी ठरले असं चित्र आहे. आता या कोकणातल्या या महामार्गामुळे आता मानसिकता अशी तयार झालेली आहे की जे आज सत्तेत आहेत त्यांना पुन्हा सत्तेवरती बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार राहिलेला नाही. कारण जी चेष्टा 17 वर्ष या मुंबई गोवा महामार्गाची होते आणि त्यामुळे कदाचित हा गोवा महामार्ग या केंद्रातल्या सत्तेला सुद्धा सत्ता भ्रष्ट करायला कारण ठरेल अशी स्थिती आज कोकणात आहे.
माणगाव तालुक्यात 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या 26 ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असून नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। तालुक्यात राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत खरवली निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदेगड व शेतकरी कामगार पक्षातर्फे काल अर्ज दाखल करण्यात आले। यामध्ये सरपंच पदासाठी अर्ज दाखल केलेले संतोष रघुनाथ खडतर हे सरपंच पदाचे प्रबळ दावेदार ठरणार आहेत अशी चर्चा आहे। खरवली ग्रुप ग्रामपंचायत मध्ये खरवली बौद्धवाडी, उमरोली, चेरवली, आदिवासीवाडी या गाव व वाड्यांचा समावेश असून एकूण 9 सदस्य व 1 थेट जनतेतून निवडून येणारा सरपंच अशी आकडेवारी आहे। यावेळी शेकापचे अनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते। खरवली ग्रामपंचायत मध्ये गेली 10 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती, परंतु संतोष खडतर यांनी सरपंच पदासाठी अर्ज दाखल केल्याने त्यांनी केलेले समाजकार्य, विकास कामे व जनसंपर्क पाहता यावेळी खरवली ग्रामपंचायत मध्ये सत्तांतर होईल अशी चर्चा ऐकायला मिळते। 5 तारखेला होणार आहे आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आज आपण सर्वांनी दिलेल्या उमेदवारांचं उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आपण या तहसील ऑफिस ठिकाणी जमलेलो आहोत। आपल्या सर्वांना कल्पना आहे की सरपंच पदाची निवडणूक ही थेट जनतेतून आहे, त्यामुळे सरपंच पदाचा उमेदवार हे आपण सर्वांनी एकमताने ठरवलेले उमेदवार आहेत। ते आपल्या सर्वांचे लाडके मराठी उद्योजक, आपल्या सर्वांचे आपलेसे होणारे भाई संतोष रघुनाथ खडतर हे आपले सरपंच पदाचे उमेदवार आहेत। त्यानंतर प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपल्याकडे आरक्षण पडलं होतं, एक एसटी, एक एससी आणि एक सर्वसाधारण स्त्री। तर एसटीचं कॅन्डिडेट आहेत आपल्याकडे चंद्रा संजय जगताप, त्यानंतर दुसरा एससी एक पडलेला आहे। तर एससी साठी अनुसूचित जाती या शेड्यूल कास्ट साठी आपल्याकडून योगेश शिर्के म्हणून आपल्याच वाडीतील उमेदवार आहेत योगेश शिर्के, नमस्कार। त्याप्रमाणे एक सर्वसाधारण स्त्री 1 नंबर मधून, तर आपले माजी उपसरपंच नथुराम आडीत यांची पत्नी म्हणजे निशा नथुराम आडीत या आपल्या 1 नंबर मधून उमेदवारी अर्ज आज आपण दाखल केलेला आहे। त्याचप्रमाणे 2 नंबर मध्ये आपल्याला उमेदवार आहे एक नागरिकांचा मागास प्रवर्ग म्हणजे ओबीसी, तो आहे सुजित भागोजी सकपाळ। त्यानंतर दुसऱ्या 2 लेडीज आहेत, त्या 2 लेडीज मध्ये आहे किरण किमया मुंडे। दुसरी उमेदवारी आहे ती म्हणजे सुनीता दीपक शिंदे आणि त्या जोडीला अजून एक आपण तिसरा एक एक्स्ट्रा फॉर्म भरून ठेवलेला आहे, ते म्हणजे नेहा निकेश मोरे। असे आपण 3 अर्ज म्हणजे एकूण 4 केले, पण 3 अर्ज आपले तिथे आपण भरलेले आहेत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे अलिबाग येथे प्रचार आणि प्रसारासाठी आले होते। यावेळी ते घरोघरी आणि शहरातील दुकानांमध्ये जाऊन पंतप्रधान कोण व्हावे असे नागरिकांना विचारत होते। यावेळी अलिबाग मधील एका तरुणाने राहुल गांधी असं म्हटल्यावर बावनकुळे काही न बोलता पुढे निघून गेल्याचं पाहायला मिळालं। तर एक व्यक्तीने राहुल गांधीचं नाव घेतलेलं आहे, 450 पैकी एकाने घेतलं, त्यांनी धन्यवाद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि उबाटा पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली लांजा तालुक्यातील पुनस येथे गुरुवारी पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी पुनसचे माजी सरपंच इलियास बंद्री यांच्यासह शेकडो मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी शिवसेना उबाटा पक्षात जाहीर प्रवेश केला। तालुक्यातील पुनस येथे गुरुवारी सायंकाळी हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला। यावेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, जिल्हा प्रमुख विलास चाळके, उपजिल्हा प्रमुख जगदीश राजापकर, लांजा तालुका प्रमुख संदीप दळवी यांच्यासह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते। या कार्यक्रमात पुनसचे माजी सरपंच इलियास बंद्री तसेच मुन्ना शेख आणि प्रफुल्ल कांबळे या तिघांच्या मार्गदर्शनाखाली पुनस येथील शेकडो मुस्लिम आणि बौद्ध बांधवांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला। या सर्वांचे खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्या हस्ते पक्षाची शाल घालून स्वागत करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेते तथा माजी आमदार बाळा नांदगावकर, नाविक सेना अध्यक्ष अविनाश जाधव, सरचिटणीस संदीपजी देशपांडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष
तथा लांजा संपर्क अध्यक्ष मनीष पात्रे यांनी खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राजवैभव प्रतिष्ठानतर्फे विराजमान झालेल्या श्री अंबे भवानी मातेचे दर्शन घेतले। सदरवेळी उपस्थित पक्षाचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष ॲडव्होकेट वैभवजी खेडेकर, जिल्हा सचिव तथा माताडी कामगार सेना महाराष्ट्र राज्य चिटणीस संतोष नलावडे, तालुका सचिव निलेश बामणे, तालुका उपाध्यक्ष तथा कामगार सेना उपचिटणीस संजय आखाडे, शहर अध्यक्ष ऋषिकेश कानडे, महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष पुष्पेन दिवटे, माजी जिल्हाध्यक्ष तथा राजवैभव नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष भालचंद्र उर्फ नंदू साळवी, शहर सचिव केदार वंजू, रस्ते साधन व आस्थापन विभाग जिल्हा संघटक ॲडव्होकेट मिलिंद उर्फ दादू नांदगावकर, विभागाध्यक्ष स्वरूप माजलेकर, जयेश गुहागरकर व महाराष्ट्र नवनिर्माण सेना व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। यासह वेळ झाली आहे बातमीपत्रात इथेच थांबण्याची। भेटूया नवीन बातमीपत्रासह। तुम्ही पाहत रहा माझे कोकण।